नमस्कार. माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी ही एक अतिशय आनंदाची बातमी आपल्यासमोर मी घेऊन येत आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे, परंतु काही अडचणीमुळे जे प्रवेश घेऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या दोन शैक्षणिक सत्र या ठिकाणी विद्यापीठाने मागील वर्षापासून सुरू केले आहे. म्हणजेच काय, एकदा जुलै महिन्यामध्ये ऍडमिशन प्रक्रिया सुरू होते आणि दुसऱ्यांदा जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी ऍडमिशन प्रक्रिया सुरू होते. म्हणजेच काय, तर मुक्त विद्यापीठाने मागील वर्षापासून दोनदा ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये ऍडमिशन घेतले नाही, अशा विद्यार्थ्यांनी जानेवारीमध्ये ऍडमिशन या ठिकाणी घेऊ शकता. म्हणजेच काय, शैक्षणिक वर्ष तुमचं या ठिकाणी 6 महिने पुढे जाईल. समजा तुम्ही आता जर ऍडमिशन घेतलात, तर तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा येणाऱ्या मे जून मध्ये प्रथम सत्र होईल आणि पुढे डिसेंबर जानेवारीमध्ये तुमचं द्वितीय सत्र होईल. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यापीठाने दोनदा या ठिकाणी शैक्षणिक वर्ष सुरू केलेले आहे. बघा, या परिपत्रकाच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊयात. विद्यापीठाचे हे परिपत्रक आहे. दिनांक 19 जानेवारी 2026. सूचनापत्र. बघा, विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, B.Ed, त्यानंतर विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रमाच्या BSc व MSc हे शिक्षणक्रम वगळून, बघा या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. कोणकोणते शिक्षणक्रम वगळून? बघा, कृषी शिक्षणक्रम, B.Ed, त्याचबरोबर विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रमाच्या BSc व MSc हे शिक्षणक्रम वगळून उर्वरित सर्व शिक्षणक्रमासाठी जानेवारी 2026 या सत्राकरिता नवीन विद्यार्थ्यांसाठी, बघा, ओनली फ्रेशर्स, नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्षाची म्हणजे या वर्षी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेण्यासाठी व तसेच ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारी 2025 मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी द्वितीय वर्षाची म्हणजे सेकंड इयरला ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालीलप्रमाणे सुरू करण्यात आलेली आहे. बघा, ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत 20 जानेवारी 2026 ते दिनांक 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत या ठिकाणी आपल्याला हे मुदत प्रवेश घेण्यासाठी दिलेले आहे. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी जुलैमध्ये ऍडमिशन घेतलेलं नाहीये, त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यांनी या कालावधीत शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश या ठिकाणी घेऊ शकता. अधिक माहितीसाठी विद्यापीठाचं या ठिकाणी वेबसाईट आहे, तुम्ही या ठिकाणी जाऊन सर्व माहिती व्यवस्थित बघू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही अतिशय महत्वाची माहिती आपल्यासमोर मी घेऊन आलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येत असतील तर कमेंट करून नक्की विचारा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील. चला तर मग या ठिकाणी आपण थांबूया. बघा मित्रांनो, ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता. ठीक आहे. चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.